जय महाराष्ट्र मित्रमंडळी, स्वागत आहे तुमचा माझ्या एका नव्या व्लॉगमध्ये. आणि हे आहेत माझे सोबती, पाहून घ्या. दिसले नाहीत का? अरे मित्रांनो, हा निसर्गच माझा सोबती आहे. हे झाडे, हे लहान लहान गवताची रोपे, इथे असणाऱ्या पक्षी, फुलपाखरे, छोटे प्राणी, किडे, हेच माझे सोबती आहे. कारण लोक सध्याला आपल्याला सपोर्ट करणार नाही. सध्या आपण हे एकटेच, पण एकटे कशाला मानून घ्यायचं? हा निसर्ग आहे ना आपले सोबते. सोशल मीडियावर ग्रो करायचं म्हटलं की लोक सहसा सपोर्ट नाही करत, आणि सपोर्ट करणारे अनोळखी असतात. ओळखीचे लोक व्हिडिओसुद्धा पाहत नाही आपले. तर मित्रांनो, आज आपण निसर्गातील एका गोष्टीवर भर देणार आहेत. व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत बनून राहा. मित्रांनो, आपल्याला आज एका रानभाजीबद्दल बोलायचं आहे. तर नेहमीप्रमाणे आपल्या शेताकडे जाण्याचा रस्ता हा पाण्यामधूनच आहे. तेवढं काही पाणी नाही आहे. काल रात्री चांगला पाऊस आला, तर जाऊया आपण पाण्यामधून. थोडीशीच जागा आहे पाण्यामधून. निघलो आपण बाहेर. मित्रांनो, मी पोहोचलोय आता आमच्या शेताच्या बाजूच्या शेतामध्ये. काल मी इथे रानटाकळा ही वनस्पती पाहिली होती, म्हणून मी आज तुम्हाला दाखवायला इथे आणलं. मित्रांनो, आपण आता या भाजीची थोडीशी ओळख करून घेऊया. एकदम चविष्ट भाजी लागत असते याची. बघा, मी तुम्हाला दाखवतो पूर्णतः. हे बघा, ही आहे रानटाकळा भाजी. कॅमेऱ्यात दिसत आहे ना बरोबर? याला पिवळी पिवळी फुले पण असतात. या रोपाला दिसून नाही राहिली, पण याला पिवळी पिवळी फुले असतात. आणि अशा दोन दोनच्या जोड्यांमध्ये अंडाकृती पानं असतात. हे बघा, आकार पाहू शकता, अंड्यासारखं आहे थोडं थोडं. खायला पण खूप चवदार लागते ही भाजी. यामधून भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फायबर, विटॅमिन ए आपल्याला मिळत असतो. आणि साधारणतः जुलै ते सप्टेंबर या महिन्यात ही महाराष्ट्रात खास करून शेताच्या बांधीला किंवा अशा मोकळ्या जागेत कुठेही भेटून जाते. आणि एकदम फ्री भेटते, कोणाला पैसे द्यायची गरज नाही. पण मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आता बघा, हा शेत आहे, आणि हे बघा, शेताच्या काठाला इथे भाजी आहे, रानटाकळा आपली. पण इथे तुम्ही बघू शकता, इथे तणनाशकाचा वापर केला गेला आहे. इथपर्यंत गवत मेलेलं आहे. म्हणजे साधारणतः संभाव्यता आहे की तणनाशक इकडेही उडलं असेल. जास्त प्रमाणात नाही, पण थोड्या प्रमाणात तरी उडलं असेल. तर त्यामुळे ही खाणं धोकादायक आहे. जर खायची असल्यास चांगल्या ठिकाणी जा, जिथं तणनाशकाचा वापर केलेला नाही. असे खूप ठिकाण भेटतील, तिथे जा, तिथली तोडा आणि खा. उगीच अशा ठिकाणाची खाऊन स्वतःचा जीव धोक्यात टाकू नका, ही रिक्वेस्ट आहे. काही वर्षा अगोदर आम्ही मोठ्या प्रमाणात ही भाजी खायचो, पण हे तणनाशकाचा वापर वाढल्यामुळे ते खाणं बंद केलं. नाहीतर जेव्हा आजी शेतात काम करायची तेव्हा तणनाशकाचा वापर कमी असायचा. आता ते शेतात काम नाही करत, म्हातारी झाली, तर त्यामुळे खायला नाही भेटत असं नाही म्हणणार. पण त्यांच्या काळात तणनाशकाचा वापर खूप कमी व्हायचा. निंदन खूप जास्त प्रमाणात व्हायचा. पण आता निंदन लोक सोडून दिले आणि तणनाशकाचा वापर सुरू केले. त्यामुळे ही भाजी खायला धोकादायक ठरू शकते. त्यामुळे चांगल्या जागेवरची खा आणि स्वस्त राहा. मित्रांनो, काल पाऊस आल्यामुळे शेतामध्ये गार्डन होतं. त्यामुळे माझ्या चपलीचे हाल तुम्ही बघू शकता काय झाले. तर हे बघा, हे बघू शकता. आणि ही चप्पल तर तुटलेली आहे, आधीपासूनच आहे. शेतात टाकायची चप्पल नाही आहेत ही. पण आता मी शेतात रेग्युलर येत नसतो, पण तुम्हाला मी रेग्युलर दिसत आहे व्हिडिओमुळे. माझ्याकडे शेतात टाकायची चप्पल नाही, त्यामुळे मी हे आणतो. शेतात मी रोज काम नाही करत, कधी कधीच असते. माझे काम वेगळे आहे, म्हणजे माझं एज्युकेशन चालू आहे. तर खरं सांगायचं तर मी व्हिडिओ शूटसाठी रेग्युलर येत असतो. आणि शेतात कामासाठी जेव्हा मला काम असलं तेव्हा मी येत असतो. म्हणजे मी घरच्यांना नाही म्हणत. जेव्हा माझ्या हिश्श्याचं काम असेल तेव्हा तो काम मी करत असतो. मित्रांनो, मी सकाळी व्हिडिओ शूटला ते येत असतो, पण आल्यावर मला एवढं चांगलं वाटते हा निसर्ग पाहून, ही झाडी जंगले पाहून. आता बघा किती सुंदर वाटत आहे. हे सागवानाची झाडं,
ही गवतं आणि इथेच बाजूला नाला, त्याच्यातून वाहणारा पाणी, त्या पाण्याचा आवाज, पक्ष्यांची किलबिलाट ही अतिशय म्हणजे मनाला प्रसन्न करून टाकते. आणि एक गोष्ट लिटरली सांगायचं म्हटलं, जर साप वगैरे दिसला ना तर माझी खूप घाबरते. म्हणजे मग हा सुंदर वाटणारा निसर्ग मला सुंदर नाही दिसत. पण ते ॲक्च्युली रोज रोज दिसत नाही, ते अचानक दिसते कधीतरी, तर थोडीशी भीती निर्माण होते. असं ते काय आपल्याला स्वतःहून हानी पोहोचत नाही, पण उगीच रिस्क घ्यायला नको, त्यामुळे घाबरून मी आधीच दूर होऊन जातो. बघता बघता मित्रांनो, मी शेताच्या बाहेरही आलो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रानटाकळा ही भाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि विशेष म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगायचं विसरलो, त्या भाजीला आमच्या भागात पोंबोड्या असं सुद्धा म्हटलं जातं. धन्यवाद.